सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपुले स्वैत पाहे, सासरवाडी जाय चुकू नको. हे चुकतंय काय? तीर्थयात्रे जाय चुकू नको. माणसानं तीर्थयात्रा करावी, डोळ्यानं पंढरी पाहावी. पंढरपूरची तीर्थयात्रा तर केलीच पाहिजे, पण भारत भ्रमंती सुद्धा माणसाची एकदा का होईना आयुष्यात झाली पाहिजे. पटलं महाराज. आता पुण्य कमवणार, उरलेल्या 25 वर्षात पुण्य कमावलं तरच माणसाच्या आयुष्याचा उद्धार होईल का? महाराज म्हणतात, प्रथमम नार्जितम विद्या, द्वितीयम नार्जितम धनम, तृतीयम नार्जितम पुण्यम, चतुर्थम किम करिष्यते. या 3 गोष्टी जर माणसानं कमवल्या नाहीत ना, तर उरलेल्या 25 वर्षात नक्की त्रास होईल. काय करायचं पुढं? मग महाराज कर्म तर केलं पाहिजे, कर्म करावं लागेल. भगवान परमात्म्यानं गीतेतल्या 15व्या अध्यायातल्या 2ऱ्या श्लोकात आम्हाला सरळ सांगितलंय, अधच्च ऊर्ध्वं प्रसृतातश्च शाखा गुण प्रवृद्धा विष प्रवालः अधच्च मूलानि नुसंततानि कर्मानुबंधीनि मनुष्य लोके. कर्माचं बंधन चुकत नाही. नाही कळला महाराज आम्हाला श्लोक का? ते मंडपाच्या वरनं जातो ना, ते श्लोक कळत नाही आम्हाला. मग नाथबाबाला विचारा. नाथबाबा सरळ सांगतात, केले कर्म झाले तेची उपजले मेले ऐसे किती. नाही का आलं ना, मग एखाद्याच्या लग्नाला जाऊन उभा राहा. ब्राह्मण काका हातामध्ये अंतरपाठ धरतात, त्यांच्या एका हातात माईक आणि मंगलाष्टका म्हणतात. मंगलाष्टिका. तुला देवानं सांगितलेला कर्माचा सिद्धांत मान्य नसेल, नाथबाबांचं प्रमाण ऐक. नाथबाबांचा कर्माचा सिद्धांत तुला कळाला नाही तर मग आता मी सांगतो ते तरी ऐक. असं काका लग्नात पुन्हा पुन्हा नवरदेवाला सांगतात, पण नवरदेव ऐकत तुम्ही तर नाहीच म्हणले बुवा. नवरदेवाला पुन्हा पुन्हा सांगतात, बाबा रे आतापर्यंत खेळीमेळीच्या वातावरणात राहिला असेल, इथून पुढे मात्र तुला असं नाही जमायचं. मग जबाबदारीचं ओझं तुझ्या खांद्यावरती पडणार आणि ते पडतच असत. लग्न होत असताना ते नवरा बायकोच्या गळ्यात काहीतरी बांधत असतो. काय बांधतो? हा काय, मी बांधलं पण फार गडबडीनं बांधलं. काय बांधतात? काय बांधतात? मंगळसूत्र. ज्या दिवशी नवरा बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो ना, त्या दिवसापासून बायकोच्या हातात सगळी सूत्र निघून जातात आणि आपल्या माग मंगळ लागतो बघा. ठीक आहे ना? हे अनुभव आले अंगा तर ना तुम्हाला. वाक्य ध्यान देऊन ऐका. ब्राह्मण काका अंतरपाठ हातात धरतात आणि काका सांगतात, ए पोरा, देवानं सांगितलेला श्लोक तुला कळाला नाही, मी आता सांगतो ऐक रे. लाभो संतती संपदा बहु तुम्हा लाभोतही सद्गुणा साधोनी स्थिर कर्मयोग आपुल्या बांधवा भूषणा. माझी सगळी पाठ आहे, पण मी उगा म्हणत नाही. उगा एखाद्याच्या हातात तांदूळ असलं तर ती माझ्याहून चोपदाराव फेकाय बसले, त्याला काय माहित आहे माझं झालंय करायला, आहे की नाही? ऐका, कर्म कुणाला चुकत नाही म्हणून तर तुकोबरायनी म्हणावं, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, वियोगे मेला, वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी, वियोग घडला सीता देवी, वा मोरे महाराज. वियोग घडला सीता देवी, वियोग घडला सीता देवी, मन्मथ झाला ते राख, हा. कर्म मन्मथ झाला ते राख, कर्मे श्रीराम वनवासा गेला. रामाला वनवासाला जाण्याचं कारण सुद्धा कर्म आहे. सीतेला वियोग घडण्याचं कारण सुद्धा कर्म आहे. रावणाला मरावं लागतंय त्याचं नाव सुद्धा कर्म आहे. वाक्य ध्यान देऊन ऐका. अरे देवाच्या बापाला सुद्धा मरावं लागतं पुत्र वियोगात, याचं नाव नक्की कर्म आहे. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, रावण क्षय पावला आणि वियोग घडला सीता देवी. नक्की कर्म करावं लागेल. मग कोणतंही कर्म करण्यापेक्षा माणसानं असं काहीतरी कर्म करावं की जे कर्म देवाला आवडेल. खरं तर कर्म करण्याकरता माणसाचा जन्म आहे. कराग्रे वसती लक्ष्मी, करमूले सरस्वती, करमध्ये तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम. या हातानं
नक्की कोणतं तरी कर्म केलं पाहिजे. एखाद्याच्या घरात दिवा लावता येत नसेल तर लावू नका. वाक्य ध्यान देऊ नाही का? एखाद्याच्या घरात दिवा लावता येत नसेल तर दिवा लावत जाऊ नका, पण कमीत कमी त्याच्या घराला अग्नी तरी लावू नका. एखाद्याचं कौतुक करता येत नसेल तर करू नका, पण कमीत कमी त्याला नाव तरी ठेवू नका. एखाद्याबद्दल चांगलं बोलता येत नसेल तर बोलू नका, पण कमीत कमी त्याला नाव तरी ठेवू नका. एखाद्याला मदत करता येत नसेल तर करू नका, पण एखादा मदत करत असेल त्याला तरी अडवू नका. नसेल तुम्हाला स्वर्गाकडे जाता येत तर जाऊ नका, पण कमीत कमी नरकाच्या वाटा तरी धरू नका. नसेल तुम्हाला चांगलं कर्म करता येत, करू नका, पण वाक्य माझं ध्यान देऊन ऐका, कमीत कमी वाईट कर्म तरी करू नका. मग नेमकं तुकोबर आहे, काय करावं? करणे ते हेची करा, करणे ते हेची करा. नरका घोरा का जाता, नरका अघोरा का नरकाला जाण्यापेक्षा करणे ते हेची करा. ज्या कर्मानं तुम्हाला देव भेटेल. ज्या गोष्टीत देव आहे अशी गोष्ट माणसानं नक्की शोध पाहिजे. पण महाराज, कर्म तर कमवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय, पण कधी कधी एवढं चांगलं कर्म करून सुद्धा आमच्या वाट्याला दुःख येत आहे, काय केलं पाहिजे? महाराज म्हणतात, बाबा रे, यात कर्माचा दोष नसून यामध्ये मात्र प्रारब्धाचा दोष आहे. नक्की प्रारब्ध आडवं येतं. वाक्य ध्यान देऊ नाही का? एकाच खाणीतून जन्माला येणारे दगड 3 असतात. एकाच खाणीतून जन्माला येणारे दगड किती असतात? 3 असतात. एकाच खाणीतून जन्माला येणारे दगड किती असतात? 3 असतात. बोलत चला. एकाच खाणीतून जन्माला येणारे दगड किती असतात? तात्या दगड किती असतात? आणि दगड तात्या किती असतात? 3च असतात का? एकाच खाणीतून जन्माला येणारे दगड 3 असतात. एक दगड मंदिराच्या मूर्ती करता वापरला जातो, एक दगड मंदिराच्या पायरी करता वापरला जातो, दुसरा दगड नारळ फोडायला वापरला जातो. बोला, या दगडाच्या खाणीचा दोषच काय आहे? दोषच नाही ना. लोक मात्र खाणीला दोष देतात. वाक्य ऐका. एकाच विहिरीतलं पाणी विविध पिकांना जातंय. पाणी उसाला गेलं, उसाची चव तिखट झाली, बरोबर आहे का रे? उसाची चव गोड झाली. पाणी मिरचीला गेलं, मिरची तिखट झाली. तेच पाणी आता कारल्याला गेलं, कारलं कडू झालं. पाणी एकच आहे, पण चव मात्र भिन्न भिन्न आहे. बोला, यात विहिरीतल्या पाण्याचा दोष आहे का? नाहीच ना. एकाच कुंभाराच्या आव्यातून जन्माला येणारी 3 मडकी असतात. एक मडकं संक्रांती पूजायच्या कामाला वापरलं. वाक्य ऐका. एकाच कुंभाराच्या आव्यातनं जन्माला येणारी मडकी 3 असतात. एक मडकं संक्रांती पूजायला वापरलं जातं, दुसरं मडकं म्हातारं झाल्यावरती थुकायला वापरलं जातं, आणि तिसरं मडकं म्हातारं मेल्यावर शिकाई धरायच्या कामाला वापरलं जातं. बोला, यात मडकी घडवणाऱ्या कुंभाराचा दोष आहे का? दोषच नाही ना. ममे वंशे जीव लोके जीवभूता सनातनः मनषष्ठानी इंद्रियाती प्रकृती स्थानी कर्षती. देव हा सगळ्यांना घडवतोय गड्या, परंतु प्रत्येकाच्या कर्मानं आणि प्रारब्धानं माणूस हा भिन्न 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 किंबहुना गतीला जात असतो. नाही का आलं प्रारब्ध? तर अजून एकदा ऐका. अकबर राजा होता आणि बिरबल हा प्रधान होता ना. अकबर हुशार होता का बिरबल हुशार होता? बोला, कोण हुशार होतो? बिरबल हुशार होता. मरेपर्यंत हुशार असून सुद्धा बिरबल प्रधान राहिला, आणि ज्याला गच म कळत नव्हतं तो मरेपर्यंत राजा राहिला. याचं नाव प्रारब्ध आहे. एकाच मास्तरच्या वर्गात 60 विद्यार्थी असतात. एकाला 60% पडतात, एकाला 80% पडतात, एकाला 90% पडतात, एक राज्यात पहिलं येतं आणि एक 35% सुद्धा पडत नाही, जाग्यावर नापास होतं. यात मास्तरचा बिचाराचा दोषच काय? एका मास्तरनं सांगितलं, पोरा अभ्यास करले का? तुला सांगून सांगून कंटाळा आला, अभ्यास कर. 3 वर्ष झालं तू एकाच वर्गात आहे. 3 वर्ष. बघ तुझ्या मामाची पोरगी
पाठीमागून आली या वर्गात, पाठीमागून. बघ काय अभ्यास करते पोरगी, बघ बघ बघ, जरा घे तिचा आदर्श. बघ त्या मामाच्या पोरीकडं किती अभ्यास करते, किती मार्क पाडते. अरे बघत जा त्या पोरीकडं. पोरग म्हणलं सर, त्या पोरीकडं बघून बघून तर 3 वर्ष नापास व्हायला लागलो, तुम्ही तिच्याकडेच बघायला सांगता. कळतंय ना? नक्की नक्की सरांचा काही दोष नाही. दोष कुणाचा आहे तर दोष आपल्या कर्माचा आणि प्रारब्धाचा नक्की आहे. मग महाराज आम्ही प्रयत्न करू नयेत का? प्रयत्न तर केलेच पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, बाबा रे, कुणी गरीब आहे कुणी श्रीमंत आहे म्हणून एकामेकांना दोष देण्यापेक्षा देवाला विचारा. तुकडोजी महाराज देवाला विचारतात, देवा, कुणी उंच उंच माडीत राहते तर कुणी झोपडीत राहते. कुणाला खायला एवढं आहे की आज काय खावं, आज काय खावं आणि काय खाऊ नये असं आहे, आणि काही ठिकाणी मात्र खायला अन्न नाही. हे कशामुळं? महाराज देवाला विचारायचे. पहिला खातो तूप रोटी, दुसरा खातो मीठ भाकरी, तिसरा राहतो उपवासी कशाला, सांग केलासी. पहिला राहतो माडीत, दुसरा राहे झोपडीत, तिसरा जातो वनवासी कशाला, सांग केलासी. महाराज म्हणतात ना, अन्नमान धन हे तो प्रारब्धे आदिन, हे तो प्रारब्धे आदिन, हे तो प्रारब्धे आदिन. धन हे तो प्रारब्धे आधीन, हे तो प्रारब्धे आधीन, हे तो प्रारब्धे माणसानं कर्म करू नये का? कर्म तर केलंच पाहिजे, पण सांगू तुम्हाला, कर्मानं माणूस नक्की मोठा होईल, पण प्रारब्धाची सुद्धा जोड असावी लागते. एक माणूस एवढा गरीब होता की खायला अन्न नाही त्याला. देवाच्या मनात आलं याला 1,00,000 रुपये द्यावेत. किती लाख रुपये द्यावेत? 1,00,000 रुपये द्यावेत. देवानं नोटाचं बंडल घेतलं आणि असं चौकात टाकलं. चौकात तो माणूस तिथपर्यंत आला. आता 1,00,000 रुपये त्याला गुरुजी भेटणार आहेत, पण तिथं आल्यानंतर त्याला दुर्बुद्धी सुचली. नेमकी दुर्बुद्धी काय वाटलं माहिती आहे त्याला? आंधळ्या माणसांना डोळे नसतात, न जाणो आंधळी माणसं कशी चालतात. काय गरज आहे का? डोळे झाकून घेतले आणि चाचपडत चालायला लागलं गरज नसताना. नोटाचा बंडल 10 फुटावर आला, नोटाचा बंडल 5 फुटावर आला. अखेर नोटाचा बंडल त्यानं ठेचकळला. बघता काय, नोटा तुडवून पुढे गेलं आणि ठेचा लागल्यावर बोंबलत बसलं. बहुतेक आंधळ्या माणसाला सुद्धा अशाच ठेचा लागत असतील. माझी माऊली सांगते, बाबा रे, जरी प्रारब्धात होतं तरी त्याला ते मिळालं नाही. देवानं दिलेलं आहे, पण काय सांगावं. आसता पुले डोळे आपणची झाकी, जैसे प्राप्तीचे वेळे निदैवा आंधळेपणाचे डोळे. असता आपुले डोळे आपणची झाकी. ना इलाज झाला, नक्की आडवा आला असेल तर त्याचं नाव प्रारब्ध आहे. कळालं महाराज आम्हाला आता? मग नेमकं काहीच करायचं नाही का प्रारब्धानं होतंय म्हणून? अजिबात नाही. नक्की तुमची इच्छाशक्ती जागृत असावी लागेल. काहीतरी कर्म करायला इच्छाशक्ती पाहिजे. दुसरी गोष्ट महत्वाची ज्ञानशक्ती पाहिजे. आणि तिसरी गोष्ट महत्वाची क्रियाशक्ती असावी लागेल. ज्ञानशक्तीनं माणूस मोठा होतो, क्रियाशक्तीनं माणूस मोठा होतो ना, तसंच इच्छाशक्तीनं सुद्धा मनुष्य मोठा होत असतो. इच्छाशक्तीला या जगात किंमत आहे. इच्छाशक्ती बळकट असावी लागते. किती इच्छाशक्ती असावी लागते ऐका. मुंगी कणभर असते पण मनभर साखर फस्त करून टाकते. मुंगी कणभर आहे
पण मनभर साखर फस्त करते. गरुडाला नुसते मोठाले पंख असून उपयोग नाही, झेप घेण्याची उमेद मात्र रक्तात असावी लागेल. नक्की इच्छाशक्ती मोठी पाहिजे. पटलंय महाराज आम्हाला. आता इच्छाशक्ती आमची पाहिजे आणि इच्छाशक्तीनं माणसं मोठी होतात. वय वर्ष 9 होतं एका पोरीचं. अमेरिकेत पोरीचा जन्म झाला होता. डॉक्टरनं त्या पोरीच्या आईला बोलावून घेतलं, बापाला बोलावून घेतलं. तुमची पोर आता इथून पुढे उभा राहू शकणार नाही, तुमची पोर आता इथून पुढे पावलं टाकू शकणार नाही, तुमची पोर आता अजिबात चालणार नाही. काय झालं हो आमच्या लेकीला? तुमच्या लेकीला 4थ्या वर्षाची असताना पोलिओ झाला होता आणि आता पायाचं ऑपरेशन करावं लागतं. इथून पुढे तुमची पोर धावू शकत नाही. 9 वर्षाची पोरगी होती. आई त्या पोरीच्या पाठीमागे जाऊन उभा राहिली. माझी पोर नक्की धावेल. इच्छाशक्ती सांगतो, माझी पोर नक्की धावेल. कशावरून धावेल? मी तिच्या पाठीमागं आहे. आई त्या लेकीच्या पाठीमागं उभा राहिली. आईनं तिला उठून उभा राहायची ताकद दिली. आईनं सांगितलं लेकीला, लेकी खचून माणसानं कधी जायचं नसतं, माणसानं खचून कधी जाऊ नये, उलट माणसानं खचून जगलं पाहिजे. खचून माणसानं कधी जाऊ नये, माणसानं खचून जगलं पाहिजे. कितीही परिस्थिती वाईट होऊ दे, मी तुझ्या पाठीमागं आहे. आई पाठीमागं उभा राहिली. पोरगी 11 वर्षाची झाली त्यावेळेला उठून उभा राहिली. पोरगी 12 वर्षाची झाली, पोरगी व्हीलचेअरवरती चालत होती, आता पायानं चालायला लागली. पोरगी 13 वर्षाची झाली, पोरगी धावायला लागली. एवढी धावली, त्या दिवसापासून थांबली नाही आणि अखेर 20 वर्षाची झाली असताना अमेरिकेसारख्या देशात जन्म घेतलेली, अरे वाक्य ऐका, विलिमा नावाची एक लेख 3 ऑलिम्पिक घेऊनच थांबली. याचं नाव इच्छाशक्ती आहे. रुडोल्फ विलिमा ही धावून थांबते. पाय नसताना मग आपण का धावू शकत नाही? इच्छाशक्ती माणसाची जागृत पाहिजे. इच्छाशक्ती असावी लागेल तर माणसाचा उद्धार होईल. कशावरून सांगताय महाराज? सुभाषचंद्र बोसांची सुद्धा इच्छाशक्ती जागृत आहे. म्हणून तर ऐका, 48व्या वर्षापर्यंत या देशासाठी झटले. जागृती असावी लागते आणि त्यातही देशासाठी असावी लागेल. इच्छाशक्ती होती ना, म्हणून तर सावित्रीबाई फुले पतीच्या पाठीमागं पाऊल टाकलं होतं आणि पतीला सांगत होत्या, मालक तुम्ही पुढं व्हावं, मी तुमच्या पाठीमागं आहे. एकही महिला शिकत नव्हती. एकीलाही लिहायचा अधिकार नाही, वाचायचा तर अधिकार लांबची गोष्ट आहे. पण पतीच्या पावलावरती पाऊल ठेवलं. स्त्रीनं मनात आणलं तर काही होऊ शकतं, हे वाक्य ध्यानात ठेवा. काय असते स्त्री धर्मात ताकद? कधीतरी सावित्री वाचली पाहिजे, कधीतरी आमची अहिल्यादेवी वाचली पाहिजे, कधीतरी आमच्या पुढे जिजामाता असल्या पाहिजेत. पायाची बोटं तिची असतात पण जोडवी मात्र आपल्या नावची असतात. काय असते स्त्री सांगतो ऐका. पायाची बोटं तिची असतात पण जोडवी मात्र आपल्या नावची असतात. पाय तिचे असतात पण पैंजण मात्र आपल्या नावचं असतं. पायाची बोटं तिची असतात, जोडवी आपल्या नावची असतात. पाय तिचे असतात, पैंजण आपल्या नावचं असतं. हात तिचे असतात, चुडा आपल्या नावचा असतो. अरे गळा तिचा असतो पण मंगळसूत्र मात्र आपल्या नावचं आहे. कपाळ तिचं आहे पण कुंकू मात्र आपल्या नावचं आहे. रक्त तिचं आहे, दूधही तिचंच आहे, पण पोरग मात्र आजही आपल्या नावचं आहे ना. यापेक्षा स्त्रीनं काय करावं? मग स्त्रीचा आदर आम्ही केला पाहिजे, कळते आम्हाला स्त्री, पण काय करावं लागेल? वाक्य ऐका. ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. कुणी म्हणता आम्हाला शिवाजी व्हायचंय, कुणी म्हणता आम्हाला ज्योतिबा व्हायचंय, कुणी म्हणता आम्हाला मल्हारराव होळकर व्हायचंय ना, तर वाक्य माझं ऐकावं लागेल. ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला बाईतली आई का आली ना तो जिजाऊचा शिवबा झाला. कशाच्या जोरावर महाराज? इच्छाशक्तीच्या जोरावरती. सावित्रीबाई फुले भारतातल्याच काय पण या आशिया खंडातल्या पहिल्या मुख्याध्यापिका होतात. इच्छाशक्तीचं उदाहरण आहे. 1 नाही 2 नाही 3 नाही, सरत्या 2-4 वर्षात घरातली 25 माणसं निघून जातात तरी सुद्धा अहिल्या पाठीमागं उभा राहते. मी असं वाचलंय, ऐकलंय, मान्य आहे सगळ्यांना. रामायणातल्या ऐका, अहिल्यादेवी होळकरांनी केलंय काय? रामायणातल्या अहिल्येला स्पर्श झाला देवाचा, रामाच्या पायाचा स्पर्श झाला म्हणून अहिल्याचा उद्धार झाला असं लोक म्हणतात रामायणातल्या. मला माहिती नाही पण वाक्य मात्र ठामपणानं सांगेन. रामायणातल्या रामाच्या पायानं अहिल्याचा उद्धार झालाय. नसेल विश्वास बसेल तुम्हाला, पण वाक्यावरती विश्वास ठेवावा लागेल. रामायणातल्या अहिल्याचा उद्धार रामाच्या पायानं झाला हे मला माहिती नाही,
पण या भारतातल्या मंदिरांचा जीर्णोद्धार आमच्या अहिल्यादेवींमुळे झाला, हे मात्र आम्हाला लक्षात ठेवावं लागेल. कशामुळं महाराज? इच्छाशक्तीमुळं. दुसरं उदाहरण आहे इच्छाशक्तीचं, ध्यान देऊ नाही का, अहिल्यादेवी होळकर. तिसरं उदाहरण सांगतोय, किंबहुना आमचे तुकोबार आहे. काय इच्छाशक्ती आहे? घेईन मी जन्म. आमचे ज्ञानोबा माऊली सुद्धा इच्छा व्यक्त करतात. पहिलं तो घे काबू शकून गे माये, उडरे उडरे काबू तुझे सोने निमडवी न पाबू, सत्य सांगे विठू गोठी येईल काय. इच्छाशक्ती बरोबर ज्ञानशक्ती असायला पाहिजे. ज्ञान कमवलं पाहिजे. ज्ञानानं मनुष्य मोठा होत असतो. पण हल्ली ज्ञान कमवत नाहीत. एक पोरग क लिहित नव्हतं, क. त्याच्या मास्तरने त्याला विचारलं, का रे क लिहित नाही? तुला 1000 वेळेला क लिहायला शिकवलं, क का लिहित नाही? उद्या वडिलांना घेऊन ये. पोरग घरी गेलं आणि आपल्या वडिलांना घेऊन आलं. तुमचं पोरग आहे ना, ते क लिहित नाही बघा, क. त्याला काहीतरी शिकवा. 3 वर्ष झालं त्याला क शिकवतो, तर शिकत नाही. व बापानं पोराला घरी नेलं, मारलं. काय रे पाप्या, माझ्या आबरू घालवतो काय? तुला एवढं मारलं, तुला क लिहिता येत नाही का? क लिहायचा ना, सोपा असतो ना. पप्या म्हणला, सर मला क लिहिता येतो, पण मी लिहित नाही. का? मी जर आज क लिहिला ना, तर उद्या ते मास्तर ख शिकवतात म्हणून कच लिहायचा नाही. वा, ज्ञानशक्ती. एक आजोबा आणि एक पोरग, 80 वर्षाचं म्हातारण, त्यांचा नातू समोरून येत होते. पोरग 8 दिवस शाळेत गेलं नव्हतं. किती दिवस? 8 दिवस शाळेत गेलं नव्हतं. त्याचे आजोबा त्याला म्हणले, पाप्या तुझे मास्तर पुढणे यायला लागले बघ, तुझे सर पुढणे येतात. सरांनी जर तुला पाहिलं ना, तर फार मोठा घोटाळा होईल. लपून बस, लपून बस, लपून बस. पाप्या म्हणला, नाही बाबा तुम्हीच लपून बसा. मी का रे लपून बसू? नाही बाबा, मास्तरनं तुम्हाला बघितल्यावर घोटाळा होईल, तुम्ही लपून बसा. मी का लपून बसू रे? नाही बाबा तुम्ही लपा. मी आमच्या सरांना सांगितलंय, आमचा आजोबा वारलं ते म्हणून मी शाळेत येत नाही. कळते ना? ऐका, ज्ञान कमवलं पाहिजे. ज्ञानानं मनुष्य मोठा होत असतो. औषधाचं ज्ञान आहे, घेण्याची इच्छा आहे, पण औषध घेतलंच नाही, रोग निवृत्ती होणार नाही. म्हणून या 2 गोष्टींबरोबर असावी लागेल. त्या गोष्टीचं नाव आहे क्रियाशक्ती. करणे ते हेची करा, कर्मानं मनुष्य मोठा होईल. मग इतर कोणताही कर्म न करता, नरका घोरा का जाता, नरकाला जाणारे कर्म टाळा. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, प्रायचित्त कर्म, काम्य कर्म, आणि 5वा प्रकार आहे निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्म माणसानं टाळली पाहिजेत. जुगार खेळू नये, व्यसन करू नये, दारू पिऊ नये, वेश्यागमन करू नये, अजून किंबहुना परस्त्री बहीण मानावी, इतरांच्या धनावरती नजर ठेवू नये, आणि लोकांचे बांध तर अजिबात पोकरू नये. बुवा का? या गोष्टीनं माणसं नरकाला जातात. नरका घोरा का जाता. रस्त्यावर टाकलेली खडे आपल्या दारात आणून वतू नये. ग्रामपंचायतनं पोलवर लावलेलं बल आपल्या दारात आणून लावू नये. बुवा देवळातलं पंख चोरून नेऊ नये, दुसऱ्याच्या चपल्या घेऊन जाऊ नये. नरका घोरा का जाता. मग महाराज, कर्म करायचंय नेमकं कोणतं कर्म करावं? ज्या गोष्टीत नारायण आहे ते शुद्ध पुण्य. आम्ही तर पुण्य करतोय ना, आम्ही तप करतो महाराज, तप. तपानं पुण्य भेटतं, पण शुद्ध पुण्य भेटत नाही. पटलं महाराज? मग यज्ञ करू का? यज्ञानंही पुण्य भेटेल, पण शुद्ध पुण्य भेटत नाही. तपानं पुण्य भेटेल, पण शुद्ध पुण्य नाही. नाही तर विश्वामित्रांनी 60,000 वर्ष तपश्चर्या केली, पण ते शुद्ध पुण्य होत नाही, परिणाम वेगळा होत असतो. पटलं महाराज आम्हाला? मग आम्ही यज्ञ करूया. यज्ञानं जर माणसाला पुण्य भेटत असतं तर ऐका, राजसूय यज्ञ पांडवांच्या घरी चालू होता ना. आपण सगळेच त्यावेळेला तिथं होतो का? सगळे, एकही नव्हता की नाही? असं सांगितलं जातं. पांडवांच्या राजसूय यज्ञात रोज हजारो माणसं जेवत होती. तेही सोन्याच्या ताटात जेवत होती, सोन्याच्या ताटात. आणि सोन्याच्या ताटात जेवल्यानंतर ताटं जेवणाऱ्याला बक्षीस म्हणून देऊन टाकली जायची. आता हल्ली तर लग्न होतात ना, जेवायला माणसं बसल्यावर चमचे मोजायला माणसं ठेवतात. अर्थात ते सुद्धा चमचेच असतात. हे कळते ना माझं वाक्य? काही वेळेला चांदीचे चमचे असतात आणि काही वेळेला चमच्यांची चांदी असते. काही वेळेला चांदीचे चमचे, काही वेळेला चमच्यांची चांदी. वाक्य ऐका. पूर्वीचा काळ सोन्याची ताटं दान दिली जायची. सोन्याची ताटं, हजारो ताटं रोज वाटली जायची, हजारो ताटं. आणि काय यज्ञ होता असं सांगितलं जातं महिला मंडळ. हत्तीच्या सोंडे एवढी तुपाची धार त्या यज्ञात पडायची. तूप कळतं ना तुम्हाला? तूप आता तूप राहिलं नाही, आता तूप बंद झालं. आता कुठं तूप राहिलंय का? परवा तर मी जेवायला बसलो होतो तात्या. जेवायला बसल्यावर एक माऊली जेवायला वाढायला आली. बुवा पंक्ती सगळं वाढून झालं, तूप शेवटी वाढतात. बरोबर आहे ना? तूप कधी वाढतात? शेवटी वाढतात. तूप शेवटी वाढण्याकरता ती हातामध्ये ती वाटी घेऊन आली. कशाची वाटी होती ती? तुपाची. कशाची वाटी होती? काय दानशूर होती बघा.
तिनं तुपाची वाटी हातात आणली आणि दुसऱ्या हातात सुई घेऊन आली. सुई म्हणलं डोळ्यात घालते काय देव जाणे बुवा. तिनं तुपाची वाटी हातात आणली आणि तूप वाढायला लागली. म्हटलं ताई कसं? ते म्हणले असंच. तिनं सुईचं टोक त्या वाटीत बुडवलं आणि आमच्या ताटाला एक एक ठिपका लावला बुवा. मी म्हणलं वा ताई, तुमच्यासारखी दानशूरबाई पाहिलीच नाही. ती म्हटली महाराज आमची सासू तर माझ्यापेक्षा दानशूर होती. किती दानशूर होती. माणसं जेवायला बसली ना तूप वाढायला एकटी यायची. एकटी. बर काय घेऊन यायची? विस्तू घेऊन यायची. विस्तू. विस्तव हातात नाही म्हणे, हातात आणायची विस्तव आणि त्याच्यावरती तुपाचे 2-4 थेंब टाकायचे आणि अख्ख्या पंक्तीतनं दुरकाट फिरवायची. म्हणलं तुझी सासू आणि तू तुझ्यासारख्या दानशूर तुम्हीच बाई. ऐका, माणूस श्रीमंत असतोय पण पांडवांनी इतका तर नसतोच ना. पांडव किती श्रीमंत होते. हत्तीच्या सोंडे एवढी तुपाची धार त्या यज्ञात पडत होती. यज्ञ असफल झाला कारण यज्ञात मुंगूस लोळलं आणि मुंगूस माणसासारखं बोलू लागलं. माझं अर्ध शरीर सोन्याचं आहे आणि अर्ध शरीर मात्र सोन्याचं झालं नाही. यज्ञ असफल झाला. कशामुळे असफल झाला? मुंगूस बोलतय, भीमदादा ऐकतोय, अर्जुन ऐकतोय, नकुल ऐकतोय, सहदेव ऐकतात आणि धर्मराजा सुद्धा ऐकतोय. पाठीमागच्या रामजन्मात मी मुंगूसाच होतो. पण कनाद नावाचे ऋषी जेवायला बसलेले असताना दारात एक वारकरी आला होता. महिनाभर उपाशी होता बिचारा वारकरी. समोर ताट वाढून घेतलं होतं पण दारात आलेल्या वारकऱ्याला विनमुख पाठवायचं नाही, त्याला जेवण करूनच पाठवायचंय. वाढलेलं ताट आपल्या समोरचं उचललं, वारकऱ्याला जेवायला दिलं. अरे भुके पुरतं खाणं याला प्रकृती म्हणतात. भुके पुरतं खाणं याला प्रकृती म्हणतात. भुकेपेक्षा जास्त खाणं याला विकृती म्हणतात. स्वतःला भूक लागलेली असताना अरे इतरांच्या मुखात घास गेला पाहिजे ही वृत्ती असणं ना, याला भारत देशाची संस्कृती म्हणतात. हे ध्यानात ठेवा. नाही तर स्वतःच्या रक्ताकरता आणि स्वतःच्या पोटाकरता तर सगळेच जगतात. मुंगूस सांगत राहते, सांडलेल्या खरकट्यात मी लोळलो, माझं अर्ध शरीर सोन्याचं झालं. तुमचा यज्ञ असफल झाला, अर्ध शरीर सोन्याचं झालं नाही ना. तेव्हापासून आमच्याकडे म्हणतात जर मुंगूस दिसलं तर मुंगसाला आपण केलेलं पुण्य विचारावं. म्हणून मुंगूस दिसलं ना तर मुंगसाला लोक म्हणतात, मुंगसा मुंगसा तोंड दाखव तुला लांडग्याची शपथ. होय लांडगे महाराज काय म्हणतात? तुला रामाची शपथ. रामाची शपथ काय? आम्ही केलेलं पुण्य नक्की योग्य आहे का? यज्ञानं पुण्य भेटत नाही मग करावं काय? हरिमुखे म्हणा. हरिमुखे सोपं आहे ना. म्हणा हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. कामामध्ये काम काही म्हणा राम राम किंवा काम राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. आमच्या सावतोबांना झाडामध्ये देव दिसायचा म्हणून तर महाराज म्हणायचे ना, बैला विठ्ठल मोठ विठ्ठल या झाडावर चारा घो मैना त्याही विठ्ठल गे माये. नामदेव महाराजांना समोर आलेल्या कुत्र्यामध्ये देव दिसायचा. नामदेव महाराजांना मगाशी आलेल्या नामदेव महाराजांना कुत्र्यामध्ये देव दिसायचा. याचं कारण नामदेव महाराज स्वतः देव झालेले होते. आपल्याला कुत्र्यात अजूनही कुत्रच दिसतंय याचं कारण आपण स्वतः, हे तुम्ही म्हणा बुवा मी म्हणत नाही, कळतंय ना. देव दिसला पाहिजे. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक, कळतंय आम्हाला महाराज. पण त्या देवाला शरण तर जावं लागतंय. मग शरण गेल्याचा फायदा काय? सांगतात महाराज, शरणांगता देव राखे येरा वाखे विघ्नांचे. देवाला शरण जा. वाक्य ध्यान देऊ नाही का? देवाला शरण गेल्यानंतर नक्की आपला उद्धार होत असतो. आपण 100 पावलं चाललं ना तर देव आपल्याकरता 200 पावलं नक्की चालणार आहे. तुम्ही फक्त चांगलं कर्म करत राहा. ऐका, या जगात वेळ कोणालाही नाही. या जगात वेळ कोणालाही नाही. वेळेची किंमत तर माणसानं त्या वर्तमानपत्राला विचारली पाहिजे जो सकाळी 5 रुपयाला भेटतो स्टँडवर. वेळेची किंमत तर माणसानं त्या वर्तमानपत्राला विचारली पाहिजे. ना वेळ तुम्हाला आहे, ना वेळ मला आहे, ना वेळ कुणालाच आहे. वेळेची किंमत माणसानं वर्तमानपत्राला विचारली पाहिजे. वर्तमानपत्र जो सकाळी 5 रुपयाला असतो ना तोच संध्याकाळी 5 रुपये किलोनं भेटत असतो. अरे जिंदगी मोके कम और धोके ज्यादा देती है, हे आमच्या ध्यानात राहिलं पाहिजे. वेळ सगळ्यांना कमी आहे. टाइम इज मोर इम्पॉर्टंट दॅन मनी असं माणसं म्हणतात. ते काय उगाच नाही. वेळ कमी आहे ना, मग काय केलं पाहिजे? देवाला शरण गेलं पाहिजे. शरण जावं कसं कळत नाही. ऐका, संध्याकाळची वेळ होती, दिवस मावळला होता, दिवे लागण होत आली होती. संध्याकाळच्या वेळेला
कडेवरती मूल घेतलं आणि आमच्या गोरोबा काकांची पत्नी पावलं टाकत वाड्याच्या बाहेर आलेली आहे. कुंभाराचं घर आहे. काय असतं कुंभाराच्या घरी पुरानो? मडकीच असतात ना. कुंभाराचं घर आहे, मडके असतात दारात. ध्यान देऊ नाही का? काय श्रद्धा आहे आमच्या गोरोबा काकांची. कुंभाराचं घर आहे, दिवस मावळतीला झोकलेला होता. पाण्याची घागर आणण्याकरता त्या रामीनं आपल्या 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 कमरेवरती हंडा घेतलाय आणि पाणी आणण्याकरता निघाली. कडेवरती पोर आहे. पतीकडे डोळे भरून पाहिलं आणि नवऱ्याकडे बघून तिनं मनात विचार केला, काय रे पांडुरंगा, माझ्या पतीला तर तू साक्षात वेडच लावलं रे. गोरोबा काकांनी डोळे मिटले होते. काकांचे हात आकाशाकडे वळाले होते. चिखल तुडवत होते काका. पण काकांना वाटत नव्हतं मी चिखल तुडवतोय. काकांना वाटत होतं मी तर वारीमधला आनंद घेतोय. काकांचं भजन चालू आहे. इतक्या आनंदात काका आहेत, इतक्या आनंदात काका आहेत. किंबहुना देहभान हरपून गेलेले काका आहेत. एवढ्या आनंदात काकांचं भजन चालू आहे. किती आनंद होता, किती आनंद होता काकांच्या मुखकमलावरती. विठ्ठल 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 विठ्ठल. टाळ हातात नव्हते, पण हाताचे टाळ करून आमचे काका नाचत होते. किती वेळे झाले होते. फिरत्या चाका वरती देसी. पुढं काय हो? मातीला आकार. विठ्ठला तू वेडा कुंभार. जेवढं येतंय ना तेवढं तरी माणसानं म्हटलं पाहिजे गड्या. जी माणसं मोकळ्या मनानं म्हणतात आणि मोठ्यानं म्हणतात ना, जी माणसं जोरानं म्हणतात, नेटानं म्हणतात ना, ती माणसं खरंच मोकळ्या मनाची असतात. आणि जी माणसं गालातल्या गालात बोलतात ना, ती प्युअर आतल्या गाठीची असतात. कळते ना? माणसानं मोठ्यानं म्हटलं पाहिजे. फिरत्या चाका मातीला विठ्ठला म्हणावं लागेल तुम्हाला. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. उघड तोंड म्हाताऱ्या आता. बरोबर आहे ना? उघडदार देवा. काकाचं भजन चालू आहे. हाक मारली पत्नीना, हो ऐकलत का? थांबवा म्हणे भजन. भजन का थांबवलंच ग? या पोराकडे लक्ष द्या. मी पाण्याचा हंडा भरून आणते, याच्याकडे लक्ष द्या. ठरल्याप्रमाणे निघून गेली. पाठीमागं काकांचं भजन चालू होतं. आपला बाप समोर नाचतोय हे लेकरू पाहत होतं. लेकराला बापाचं विशेष आकर्षण आहे. आपला बाप पुढे नाचतो म्हणजे आपल्याला बोलावतोय, आपण पुढे गेलं पाहिजे. पोरग नाचत होतं, रांगत होतं. रांगता रांगता पोरग चिखलापर्यंत आलेला आहे. आव्यामध्ये आमचे 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 नाचतायत. कोण नाचतायत? गोरोबा काका नाचतायत चिखलामध्ये आणि पाणीमध्ये. विठ्ठल 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 म्हणत नाचतायत काका. पोरग जवळ आलं. ध्यान देऊ नाही का? चिखलाच्या जवळ पोरग आलेला आहे. पोराला आनंद वाटला. आपला बाप नाचतो, आनंदच आहे ना. बाप पोराला पाहत असतो तर त्याला आनंद होत असतो. पहिलवान जरी बाप असला ना तरी पोरग पहिलवान असणाऱ्या बापाच्या पायाला मिठी मारतं. बाप पहिलवान असला म्हणून काय झालं? अरे कितीही मोठा पहिलवान बाप खाली लोळवेल. पहिलवान असणारा बाप, पण 1.5 वर्षाचं लेकरू त्याला बाजूला सारता येत नाही. पदरी घाली पिळा बाप निर्बाळासाठी बाळा. अखेर बाळ जवळ आलं. अखेर बाळ जवळ आलं. चिखलामध्ये लेकरानं उजवा हात बुडवला. आता लेकरू पुढं पुढं येत होतं. आता लेकराचा पायही चिखलामध्ये भरलेला आहे. आता लेकरू अजून समोर आलं. चिखल मातीमध्ये नाचत होते गोरोबा काका आणि लेकरू समोर आलं. लेकरानं बापाचा पाय पकडण्याचा प्रयत्न केला. मिटलेल्या डोळ्यांनी आकाशाकडे बघत होते आमचे गोरोबा काका. भजनामध्ये तल्लीन झाले होते. दोन्ही हात वरती होते. दोन्ही हातांनी टाळ्या वाजवून नाचत होते, आनंद घेत होते. पोरग जवळ आलं. पायाला बिलगलं. पायाला मिठी मारणार एवढ्यात पाय वरती आला. पायाचा धसका आणि पायाचा हिसका गोरोबा काकांच्या लेकराला लागला. पोरग पायाखाली आलं. नुसतं पायाखाली आलं नाही, काकांचा पाय त्या पोरावरती पडला. अरे रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. पोरग मातीमध्ये बुडून गेलं आणि लाल मातीचा चिखल तयार झाला. एकुलत एक पोरग मरण पावलं. नाही देह शुद्धी मुल तुडविले. 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 चिखली मिळाले
रक्त मांस रक्त मांस रक्त मांस ठिकाणी मिळाले रक्त मांस रक्त मांस रक्त मांस नाही देह ज्योती मुल तुडवीले नाही देह ज्योती मुलं तुडवी